आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधला सराव संच 3.3चा राहिलेला भाग सोडवणार आहोत। या सराव संचामध्ये एकूण 9 उदाहरणे आहेत। या आधीची 5 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवलेली आहेत। आता 6व्या उदाहरणापासून पुढची उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये सोडूयात। 6वं उदाहरण आहे, एका अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28वे पद काढा। आता इथे आपल्याला tn ची किंमत काढायची, 28वे पद काढा। त्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे की tn अधिक a अधिक n वजा 1 गुणिले d। आता इथे आपल्याला a ची किंमत पाहिजे असते, म्हणजे पहिलं पद, d म्हणजे सामान्य फरक पाहिजे असतो, तो काही उदाहरणात दिलेला नाही। त्याला उदाहरणात एक गोष्ट दिली आहे की पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, म्हणून मग आपण n पदांची बेरीज काढण्याचं सूत्र आधी इथे लिहिलंय। Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 d। आणि पहिल्या 55 पदांची बेरीज किती आहे ते आपल्याला माहिती आहे, म्हणून ही किंमत आपण या सूत्रात टाकली आहे खाली। S55 यांची किंमत 55 बरोबर n55/2 2a ची किंमत माहीत नाही म्हणून आहे तसा, अधिक n ची किंमत 55 वजा 1 d ची किंमत माहीत नाही म्हणून d आहे तसा लिहिला। नंतर S55 ची किंमत आपल्याला उदाहरणात दिली आहे 3300, ती आपण याच्यात टाकली। 55/2 आहे तसे, 2a आहे तसे, नंतर हे आपण सोडवले 55 गुणिले d 55d आणि d गुणिले 1 1d। 55d मधून 1d गेला, खाली राहिले 54d। 3300 आहे तसे, 55/2 आहे तसे, 2 इथं कॉमन काढलाय आपण, 2 बाहेर काढला, इथं राहिला फक्त कंसात a अधिक इथून 2 कॉमन काढलाय म्हणून 54ला 2 ने भागलं, आले 27d। आता इथे हा 2 आणि हा 2 हा इथे गुणाकारात आहे म्हणून हा 2 कट होईल, हा इथं भागाकारात आहे, हा गुणाकारात आहे म्हणून 2 गेले, इथं राहिले फक्त 55 आणि इकडे कंसातले a अधिक 27d। आता 3300 बरोबर 55 कंसात a अधिक 27d। त्यातले आपण 55 इकडे गुणाकारात आहे, तिथे चिन्ह नाही कंसाचे आणि 55च्या मध्ये म्हणजे ते गुणाकारात आहेत, ते आपण इकडे घेतले। 3300 भागिले 55, इथं राहिला फक्त a अधिक 27d। 55 ने 3300ला भागलं तर आले 60 आणि इकडे a अधिक 27d आहे तसे खाली घेतले। आता हे आपण उलटं लिहिलं, याला a अधिक 27d बरोबर 60, हे आपल्याला समीकरण नंबर 1 मिळालं। आता आपल्याला काय काढायचं सांगितलेल्या उदाहरणात 28वे पद। आता n व पद काढायचं सूत्र आपण इथं लिहून घेतलंय, tn बरोबर a अधिक n वजा 1 d। आता 28वे पद काढायचं म्हणून n ची किंमत आपण इथं 28 टाकली, t 28 बरोबर a माहीत नाही आहे तसा, n 28वे पद काढायचं म्हणून 28 वजा 1 d माहीत नाही म्हणून आहे तसा, t 28 आहे तसे खाली घेतले, a आहे तसा। आता हे आपण सोडूया, 28 गुणिले d 28d वजा 1 गुणिले d 1d। 28d मधून 1d गेला, खाली राहिले 27d। इथं आलं a अधिक 27d आणि a अधिक 27d ची किंमत आपल्याला समीकरण नंबर 1 मध्ये मिळालेली आहे, किती आहे 60, ती आपण इथं समीकरणात टाकूया, ते आपण इथे उदाहरणात टाकूया। t 28 बरोबर 60, कारण याची किंमत आहे 60, ती आपण समीकरण 1 मधून भरून घेतली आहे 1 वरून, आणि मग t 28 म्हणजेच 28वे पद किती आहे 60 आहे, हे आपल्याला मिळालं आहे। 7वं उदाहरण आहे, एका अंकगणितीय श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा। 3 क्रमागत पदे a वजा d a अधिक d माना। आपल्याला ती 3 क्रमागत पदे इथे दिलेली आहेत आणि त्यांची बेरीज 27 आणि गुणाकार 504 दिलेला आहे, यावरून आपल्याला ती पदे शोधायची आहेत। 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे, या अटीनुसार पहिली अट उदाहरणात दिली आहे की त्या पदांची बेरीज 27 आहे, म्हणून मग आपल्याला ती पदे दिली आहेत त्यांची बेरीज आपण मांडूया 27। पहिलं पद a वजा d अधिक, बेरीज मांडायची म्हणून अधिक, दुसरं पद a अधिक तिसरं पद a अधिक d बरोबर 27, यांची बेरीज 27 आहे म्हणून 27।
आता कंस काढून घेऊया. कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह असल्यावर कंसाच्या आतील पदांची चिन्हे बदलत नाहीत, म्हणून अधिक ए वजा डी आहे तसे अधिक ए अधिक, इथे पण अधिकचं चिन्ह आहे म्हणजे कंसातील पदे जशीच्या तशी बाहेर येतील, अधिक ए अधिक डी. आता पहा, ए 1 2 3 किती झाले 3a, म्हणून 3a आणि डी हा वजा आहे हा अधिक आहे, अधिक डी आणि वजा डी कट होतील, म्हणजेच ह्या डी मधून हा डी वजा होईल, म्हणजेच कट होतील दोन्ही पण. म्हणजे इथं काय राहिले फक्त 1 2 3a आणि इकडे राहिले 27. आता ए इथे ठेवला, 3 आपण इकडे घेतले, 3 इथे एला गुणाकारात आहेत, इकडे आल्यावरती झाले भागाकारात, म्हणजे 27/3 आणि 27/3 बरोबर ए ची किंमत आली 9, 9 त्रिक 27, म्हणून ए आपल्याला सापडला आहे, एक पद आपल्याला सापडलं आहे ए 9. आता दुसरी पदे आपल्याला काढण्यासाठी डी ची किंमत लागेल, म्हणून मग उदाहरणातील दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार आपण समीकरण मांडूया. उदाहरणात दुसरी अट काय दिली आहे, त्यांचा गुणाकार 504 आहे, त्याप्रमाणे आपण समीकरण मांडूया. पहा, 3 क्रमागत पदांचा गुणाकार 504 आहे, या अटीनुसार समीकरण मांडले आपण. मग पहिलं पद ए वजा डी गुणिले दुसरं पद ए गुणिले तिसरं पद ए अधिक डी आणि त्यांचा गुणाकार 504. आता हे ए इथे घेतला, ए वजा डी गुणिले ए अधिक डी हे शेजारी शेजारी मांडून घेतले, बरोबर 504. आणि वर्ग समीकरण आपण शिकलेलो आहोत याआधी, ए वजा डी गुणिले ए अधिक डी, या कंसांना आपण असं सुद्धा लिहू शकतो, ए वर्ग वजा बी वर्ग, हे वर्ग समीकरणात आपण शिकलेलो आहोत. म्हणून मग हा ए आहे तसा, आणि या दोन्ही कंसाऐवजी आपण काय लिहिलं, ए वर्ग वजा डीचा वर्ग, इकडचे 504 आहे तसे खाली घेतले. आता या एने या कंसाला आपण गुणूया, ए गुणिले एचा वर्ग एचा घन, गुणाकारात घातांकाची बेरीज होते, हा पहिला घात आणि हे 2, 2 अधिक 1 3 म्हणजे एचा तिसरा घात वजा एने डी वर्गला गुणल्यावर ए गुणिले डीचा वर्ग ए डी वर्ग, हे 504 आहे तसे खाली. आता ए ची किंमत याआधी आपण काढली आहे, किती मिळाली आहे ती 9, म्हणून आपण ए ची किंमत या समीकरणामध्ये भरूया. आता एचा वर्ग एचा घन म्हणजेच 9चा घन, एच्या ऐवजी आपण त्याची किंमत टाकली 9, इथे कंसामध्ये आपण तसं लिहिलं आहे, ए बरोबर 9 ही किंमत भरून, एचा घन बरोबर 9 वजा 9 डीचा वर्ग, इथे ए आहे म्हणून इथं 9 डीचा वर्ग, 504 आहे तसे खाली. आता हे समीकरण सोडूया, 9चा घन 729 वजा 9 डीचा वर्ग आहे तसं लिहिलं, इकडं 504 आहे तसे. आता हे 504 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले, हे 729 आहे तसे, हे वजा 504, हे 9 डी वर्ग इकडे वजा आहे, तिकडे आल्यावर झाले अधिक 9 डी वर्ग. आता या 729 मधून 504 गेले, खाली राहिले 225, 9 डी वर्ग बरोबर आले 225. आता हा डी वर्ग इकडे ठेवला, 9 इकडे पाठवला, 9 इथे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर झालं भागाकारात, आणि 225ला 9ने भागल्यावर उत्तर आलं 25, डीचा वर्ग बरोबर 25. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर डी वर्गाचं वर्गमूळ डी आणि 25चं वर्गमूळ 5 अधिक किंवा वजा 5. आता हे अधिक किंवा वजा 5 कसं, तर 25 हा गुणाकार आपण 5 गुणिले 5 असा सुद्धा 25 येऊ शकतो, आणि वजा 5 गुणिले वजा 5 असा सुद्धा 25 येऊ शकतो, म्हणजेच वजा 5चं सुद्धा वर्ग 25 आणि 5चा वर्ग सुद्धा 25, म्हणजेच हे अधिक किंवा वजा 5 आहेत. वजा 5 गुणिले वजा 5 सुद्धा 25 येतात आणि 5 गुणिले 5 सुद्धा 25 येतात. इथे वजा गुणिले वजा अधिक 25 होतील, म्हणून मग हे अधिक वजा 5, या 5ला चिन्ह एकतर अधिक असेल किंवा वजा असेल, म्हणून मग डी ची किंमत काय आली, डी बरोबर 5 किंवा डी बरोबर वजा 5. ए ची पण किंमत मिळाली आपल्याला, ए ची किंमत मिळाली 9 आणि डी ची किंमत सुद्धा मिळाली.
डीची किंमत मिळाली 5 किंवा वजा 5. आता मग ती 3 क्रमागत पदे आपल्याला दिली आहेत, त्याच्यावर आपण त्यांची किंमत लिहू शकतो. 3 क्रमागत पदे कोणती दिली आहेत? ए वजा डी. पहिलं पद आहे ए वजा डी, दुसरं ए आणि तिसरं ए अधिक डी. आता ए वजा डी म्हणजे 9 वजा 5. जर डीची किंमत अधिक 5 घेतली तर पहिलं पद आहे 9 वजा 5. दुसरं पद ए म्हणजेच 9 आणि तिसरं पद ए अधिक डी म्हणजे 9 अधिक 5. मग 9 वजा 5 किती आले? 4. पहिलं पद किती आलं? इथं डीची किंमत जर अधिक 5 घेतली तर पहिलं पद आलं 4, दुसरं पद 9 आणि तिसरं पद 9 अधिक 5 14. आता डीची किंमत आपण वजा 5 घेतली तर पहिलं पद आहे 9 वजा 5. वजा 5 टाकले, डीच्या ऐवजी वजा 5 टाकले, हे वजा चिन्ह आणि हे एक वजा चिन्ह. नंतर एची किंमत 9च राहील आणि तिसऱ्या पदाची किंमत 9 अधिक वजा 5. मग पहिलं पद काय आलं आहे? 9 वजा 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 अधिक होतील म्हणजे 9 अधिक 5 14. वजा 5 डीची किंमत धरली तर पहिलं पद इथं 14 येईल, दुसरं पद 9 आहे तसं राहील आणि तिसरं पद 9 अधिक वजा वजा म्हणजे 9तून 5 गेले 4, तिसरं पद येईल 4. म्हणजे त्या श्रेणीतील क्रमागत पदे 4, 9, 14 किंवा मग 14, 9, 4 आहेत. 8वं उदाहरण आहे, एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. तसेच त्या 4 क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तर ती 4 पदे काढा. आता 4 क्रमागत पदे आपल्याला इथे दिली आहेत, कोणची घ्यायची आहेत? ए वजा डी, ए अधिक डी आणि ए अधिक 2डी ही माना. आता उदाहरणात आपल्याला पहिली अट दिली आहे की त्या 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. त्या पहिल्या अटीनुसार मग आपण लिहिले, पहिल्या अटीनुसार त्यांची बेरीज मांडली आहे. 4ही पदं बेरजेच्या रूपात मांडली पहा. ए वजा डी अधिक दुसरं पद ए अधिक तिसरं पद ए अधिक डी अधिक चौथं पद ए अधिक 2डी आणि यांची बेरीज 12 दिली म्हणून इथं मांडले 12. आता ए ए ए ए किती ए झाले? 1 2 3 4, 4 ए अधिक डी किती आहेत? हा वजा डी आणि अधिक डी कट झाला, वजा डी सोबत अधिक डी कट झाला आणि हे फक्त 2डी राहिले. 2डी बरोबर 12 इकडचे आहे तशी. 4a आणि डी हे 2 कट झाले, हे फक्त 2डी राहिले म्हणून ते 2डी. 4a आणि 2डी राहिले आणि इकडचे 12 आहे तशी. आता 2ने याला जर भागलं या समीकरणाला तर बे 2 4 म्हणून 2a अधिक 2ने 2नं भागलं तर 1च येईल म्हणजे बे 1 बे म्हणजे इथं 2 कट होतील, इथं फक्त राहील डी आणि इकडे 12ला सुद्धा मग 2ने भागावं लागेल. 6 2 12 म्हणून इथं येईल 6. काय केलं आपण? समीकरणाला 2ने भागले म्हणजे आले 2a अधिक डी बरोबर 6. हे आपल्याला समीकरण नंबर 1 मिळालं. आता दुसऱ्या अटीनुसार अजून पण आपल्याला एची किंवा डीची किंमत मिळाली नाही. मग दुसरी अट आपण वापरली उदाहरणातली. दुसरी अट काय आहे? तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे. 4 क्रमागत पदांपैकी तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे. मग आपण तिसरं पद घेतलं ए अधिक डी अधिक चौथं पद घेतलं ए अधिक 2डी आणि त्यांची बेरीज मांडली 14. आता हे पहा, हा एक ए आणि हा एक ए यांची बेरीज झाले 2a अधिक हे 2डी आणि हा 1डी झाले 3डी बरोबर इकडचे 14 आहे तसे. हे समीकरण नंबर 2 मिळालं आपल्याला. 2a अधिक 3डी बरोबर 14. आता आपण निरसन पद्धतीने एची किंवा डीची किंमत मिळते का ते पाहू. त्यासाठी आपल्याला समीकरण नंबर 2 मधून समीकरण नंबर 1 वजा करावं लागेल. मग आपण समीकरण नंबर 2 लिहिलं. 2a अधिक 3d बरोबर 14 वजा 2a अधिक डी बरोबर 6. हे दुसरं आणि हे पहिलं समीकरण. आता इथं वजा चिन्ह आपल्याला द्यायचं म्हणजे
ह्या सगळ्या पदांची चिन्ह बदलतील. वजा ए 2a अधिक होतं इथं वजा झालं, इथं अधिक होतं इथं वजा झालं, इथं 6चं अधिक होतं इथं वजा झालं. आता अधिक 2a मधून वजा 2a गेले म्हणजे अधिक 2a मधून 2a वजा झाले, राहिला 0. इथं काहीच नाही राहिलं. मग 3d मधून 1d गेला, खाली राहिले 2d. 14 मधून 6 वजा झाले, 8 राहिले. आता d ची किंमत आपण काढूया. फक्त d इथं ठेवला, हे 2 इकडे घेतले म्हणजे हे 2 इकडं गुणाकारात आहेत तर इकडे आले भागाकारात. इथं 8 भागिले 2 झाले. d ची किंमत मिळाली आपल्याला 4. d ची किंमत मिळाली आपल्याला 4, पण आपल्याला ही पदे शोधण्यासाठी a ची सुद्धा किंमत मिळवावी लागेल. मग आपण आता a ची किंमत मिळवूया. पहा, a ची किंमत मिळवण्यासाठी d बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. समीकरण 1 मध्ये ही किंमत टाकली की आपल्याला a ची किंमत मिळेल. म्हणून मग समीकरण 1 काय आहे, 2a अधिक d बरोबर 6. त्यात d च्या ऐवजी आपण हे टाकले 4, d ची किंमत टाकली 4, म्हणून 2a अधिक 4 बरोबर 6. 2a आहे तसे हे 4 आपण इकडे घेतले, हे इकडे अधिक आहेत, 6तून इकडं आल्यावर ते वजा झाले. 2a बरोबर 2, a ठेवला इकडं, 2 हे इकडे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर झाले भागाकारात. 2 भागिले 2 1. a ची किंमत काय मिळाली आपल्याला 1. यावरून आपण आता d ची आणि a ची किंमत मिळालेली आहे. मग आपण यावरून पद शोधू शकतो. पहिलं पद काय दिलेलं आहे, a वजा d. a ची किंमत 1 वजा d ची किंमत 4. भिन्न चिन्ह असताना वजाबाकी होते. 4 मधून 1 गेला 3. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह 4चं म्हणून वजा 3. पहिलं पद मिळालं आपल्याला वजा 3. दुसरं पद a बरोबर 1. दुसरं पद आपल्याला a दिलंय. a ची किंमत काय आहे 1 म्हणजे दुसरं पद 1. तिसरे पद a अधिक d दिलंय. मग a म्हणजे 1 अधिक d म्हणजे 4. 4 आणि 1 5. तिसरं पद मिळालं 5. आणि चौथं पद a अधिक 2d दिले. a ची किंमत 1 अधिक d ची किंमत 4 आणि 4 गुणिले 2 8. म्हणून 1 अधिक 8 आणि 8 अधिक 1 9. म्हणजे 4ही पदं आपल्याला मिळाली आहेत. पहिलं वजा 3, दुसरं 1, तिसरं 5 आणि चौथं 9. 9वं उदाहरण आहे, एका अंकगणिती श्रेणीचे 90 पद शून्य आहे तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा. आता इथं आपल्याला 29वं पद आणि 19वं पद काढावं लागेल. या श्रेणीचं 29वं आणि 19वं पद काढावं लागेल म्हणजे ते दुप्पट आहे असं दाखवता येईल. मग ते काढण्यासाठी आपल्याला पहिलं पद म्हणजेच a आणि सामान्य फरक म्हणजे d हा माहीत असावा लागतो. आता इथे सामान्य फरक दिलेला नाही आणि पहिलं पदसुद्धा श्रेणीचं दिलेलं नाही. म्हणून मग आपल्याला एक माहिती इथं दिलेली आहे, काय, श्रेणीचे 90 पद शून्य आहे. ही माहितीवरून आपण हे पद मिळत आहेत का ते पाहूया. म्हणून मग आपण काय करायचं आहे, 90 पद काढायचं सूत्र आपण लिहून घेतलं आहे आणि t9 बरोबर 0 ही किंमत आपण त्या सूत्रामध्ये टाकूया. t9 बरोबर 0 ही माहिती आपल्याला दिली आहे म्हणून आपण ती लिहून घेतली. t9 बरोबर 0 म्हणजे 90 पद 0 आहे. मग आपण लिहिलं आहे 90 पद काढायचं सूत्र tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आता t9 ही किंमत त्याच्यात टाकूया. n ची किंमत 9 टाकली, a माहीत नाही म्हणून आहे तसा, अधिक n ची किंमत 9 टाकली वजा 1 d. आता t9 हे पद 0 आहे म्हणून त्याची किंमत टाकली 0, a आहे तसा, अधिक 9 वजा 1 गुणिले d आहे तशी खाली. आता 0 बरोबर a 9 गुणिले d 9d आणि d गुणिले 1 1d. 9d मधून 1d गेला, खाली राहिले 8d. आता a अधिक 8d बरोबर 0 हे आपल्याला समीकरण पहिलं मिळालं. a अधिक 8d बरोबर 0 हे पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. आता सूत्रानुसार त्या श्रेणीतील 29वे पद काढू. 29वं पद काढण्याचं सूत्र काय आहे, 90 पद काढण्याचं सूत्र tn बरोबर a अधिक n वजा 1 d. 29वं पद काढायचे म्हणून n ची किंमत टाकली 29, a आहे तसा, n ची किंमत टाकली 29 वजा 1 गुणिले d. t29 बरोबर a अधिक 29 मधून 1 29
या कंसाला डीने गुणलं 29 गुणिले डी बरोबर 29D आणि वजा 1D. 29D मधून 1D गेला, खाली राहिले 28D. डी टी 29 आहे तसे ए आहे तसा आधी 28Dची आपण इथं फोड केली, ए आहे तसा घेतला. 28D आपण 8D अधिक 20D, 8 अधिक 20 28 होतात, म्हणून 8D अधिक 20D असं सुद्धा लिहू शकतो 28Dची फोड करून. आता ए अधिक 8Dची आपल्याला किंमत समीकरण नंबर 1 मध्ये मिळाली आहे. काय? 1 अधिक 8D बरोबर 0. ही किंमत आपण खाली टाकूया. आता ए अधिक 8D ऐवजी आपण 0 लिहिणार. ए अधिक 8D हे पद कॅन्सल झालं, इथं आला 0. हे अधिक 20D, अधिक 20D आहे तसे, आणि 0 अधिक 20D बरोबर किती आले? 20D. 20D मध्ये 0 मिळवला तर किती आले? 20D. समीकरण नंबर 1 वरून. समीकरण नंबर 1 ए अधिक 8Dची किंमत आपण 0 टाकली. हे सगळं कॅन्सल होऊन इथं राहिले फक्त 20D. 0 अधिक 20D आणि 0 अधिक 20D बरोबर 20D, आणि म्हणजे T29 बरोबर आपल्याला मिळाले 20D. याला आपण नाव दिलं समीकरण नंबर 2. आता 29वे पद काढलं. आता आपण 19वे पद काढू. आता सूत्रानुसार त्या श्रेणीतील 19वे पद. 29वे पद 19वे पदाच्या दुप्पट आहे हे आपल्याला दाखवायचे, म्हणून आपण आता 19वे पद काढूया. त्यासाठी सूत्र लिहिलं. TN बरोबर ए अधिक N वजा 1D. सूत्र यांची किंमत 19 टाकली, कारण आपल्याला 19वे पद काढायचं आहे. ए आहे तसा, N बरोबर 19 वजा 1D आहे तसा. T19 बरोबर ए अधिक 19 गुणिले D 19D वजा 1D बरोबर 18D. T19 बरोबर आता 18Dची फोड केली. ए आहे तसा 18 आपण कशी लिहू शकतो? 10 अधिक 8, म्हणून 8 अधिक 10D किंवा 8 अधिक 10. 18Dची फोड करून आपण लिहिलं आहे. आता T19 बरोबर ए अधिक 8D याची किंमत आपण पहिल्या समीकरणामध्ये 0 काढलेली आहे, म्हणून ह्याच्याऐवजी आपण 0 ही किंमत टाकली आणि अधिक 10D आहे तसे खाली समीकरण नंबर 1 वरून. आता T19 बरोबर किती राहिले? 10D. हे आपल्याला मिळालं समीकरण नंबर 3. आता पहा 29वे पद काय आलेलं आहे? 20D आणि 19वे पद 10D, म्हणजे हे या पदाच्या हे पद दुप्पट आहे. हे दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणावरून आपल्याला दिसतंय. म्हणून मग पुढे आपण लिहिले समीकरण 2 व 3 वरून असे दिसून येते की T29 बरोबर 20D 2 वरून आणि T29 बरोबर 2 गुणिले 10D. आता T29 हे 20D आहेत, म्हणजेच आपण त्याला असं पण लिहू शकतो की 2 गुणिले 10D. 20D म्हणजे 2 गुणिले 10D असं पण आपण लिहू शकतो. म्हणजेच T29 बरोबर 2 गुणिले, जर 10Dची आपण किंमत इथं T19 अशी सुद्धा घेऊ शकतो, कारण T19ची किंमत काय आहे? 10D. मग 10D ऐवजी आपण T19 सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच 2 गुणिले T19 बरोबर T29. म्हणजे सिद्ध झाले. हे 3 वरून आपण घेतले, कारण समीकरण नंबर 3 मध्ये T29ची किंमत आहे 10D आणि T29 बरोबर 2 गुणिले T19, म्हणजेच T29 हे T19च्या दुप्पट आहे हे आपण सिद्ध केलं. म्हणजेच T29 हे पद 19व्या पदाच्या दुप्पट आहे.